గోవిందా అందరికీ नमस्कारम. तर मी आहे आता बालाजीसाठी निघाले आहे. चेकपोस्टला थांबलो होतो आम्ही तोपर्यंत म्हटलं ब्लॉग तरी स्टार्ट करावा. 2 दिवस झाले. आज डे 2 आहे म्हणजे डे 3 आहे. पण मला झाली सर्दी त्यामुळे ब्लॉग हे ते घेणं होत नाही कारण डोकं ते दुखायले. बट मी तरी प्रयत्न करेल जेवढं होईल तेवढा ब्लॉग घ्यायचा. तर बघत राहा. तिरुपतीला इतक्या वेळेस आले पण फर्स्ट टाईम एवढं ऊन बघायला. कारण जेव्हा येते तेव्हा एकदम धुकं आणि पाऊस असतो. पण यावेळेस माहोल उन्हाचा दिसायला. बघू अजून बरी कसं आहे काय नाही ऊन वाटायला. अशा प्रकारे इथे चेकिंग चालू होती. खूप गर्दा होता, खूप गाड्या होत्या. आम्ही वेट करत थांबलो होतो गाडीचा. खूप चेकिंग करतात. किती वाट बघून थकलो होतो आम्ही सगळे. पण गाडी यायला तयारच नव्हती कारण खूप स्ट्रिक्टली चेकिंग चालू होती. फायनली गाडी आली, चेकिंग झाली. तर आता आम्ही निघालो वरी. दर्शनासाठी बायांचं साडीचं सिलेक्शन चालू होतं. तिघी चौघींना सेम घालायच्या होत्या. तर आम्ही थोडंफार शॉपिंगसाठी निघालो होतो बाहेर. फक्त साड्या घेतल्या, बघितलं सगळंच पण काहीच घेतलं नाही. शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर मी फ्रेश झाले आणि आम्ही आलो होतो पार्किंगमध्ये. त्यानंतर वेळ येते मेकअप करायची. दर्शनाला जायच्या आधी मेकअप केलं थोडंफार. तर अशा प्रकारे होता लुक. मला सर्दी ते झाले असल्यामुळे माझे डोळे भयानक दिसत होते. हा व्हिडिओ आहे आफ्टर दर्शनाला 6-7 घंटे लागले आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ काही काढणं झाला नाही. इथे आम्ही नाश्त्यासाठी उतरलो होतो. बालाजीनंतर आम्ही गेलो अनंतपुरमला. तुम्ही बघू शकता इस्कॉन टेम्पल भारी होतं. हे इस्कॉन टेम्पलमधील राधाकृष्णाची मूर्ती जी की खूप सुंदर होती. 6-7 तास लाईनला लागून खूप थकलो होतो. मग आम्ही केली रूम. सगळं अनंतपूरचं इस्कॉन टेम्पल हे ते बघून. त्यानंतर वेळ झाली होती झोपायची. तर बाय.